आत्याची ट्रेन येतच असेल. पुतण्या, आत्यापासून जरा सांभाळून राहा. जरा वेगळीच आहे माझी आत्या. का? असं काय विशेष आहे आत्यामध्ये? अरे लवकरच कळेल की तुला. ही आली तिची ट्रेन. नमस्कार आत्या. काय रे बळवंता, कसा आहेस तू? अरे वा आत्या, तुम्ही तर खूप ताकदवान आहात. अरे अशी कशी नाही होणार. बदाम खाते आणि तब्येत बनवते मी, नाही तर काय. मी सामान उतरवायला हमाल बोलवतो. अरे कोलीची काय गरज आहे? एवढंच तर सामान आहे. तू एकटाच पुरेसा आहेस, नाही तर काय. आणि पुतण्या, कसा आहेस तू? बरं आहे. नमस्कार करायची काही पद्धत आहे की नाही? काका, मी तुमची मदत करतो. अरे तू तर अजून लहान आहेस आणि हे तर तुझं खेळायचं वय आहे, नाही तर काय. तू राहू दे. हा, अरे हे काय आहे? आणि याला एवढी चाकं कशी काय? हा, बघू तरी कशी चालते. ही चालली बुरकं. अरे हा काय आहे? अरे इतक्या लवकर थकलास? आता तुला काय म्हणायचं ते? स्कूटर मी चालवणार, नाही तर काय. आत्या, तुम्ही स्कूटर चालवणार? अरे ट्रक रेसिंग मध्ये नेहमी पहिली यायची मी. हा, तर ही स्कूटर काय चीज आहे, नाही तर काय. या सामानाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घे, नाही तर काय. अरे बऱ्याच वर्षांनी स्कूटर माझ्या हातात आली आहे रे. झाडावर करतो आम्ही हँग. चोरी मध्ये नंबर 1 आहे नानचाकू गँग. पुढची शिकार येते. नानचाकू गँग तयार राहा. अशी चालवतात स्कूटर, आत्तेसारखी. अरे बळवंता, सामान तर ठीक आहे ना? हा, चल आतमध्ये घेऊन ये. हो आत्या, सामान ठीक आहे. काका, आत्याने 3 सूटकेस आणलेल्या. इथे फक्त 2 आहेत. तिसरी कुठे आहे? तिसरी सूटकेस गायब. आता काय करायचं रे? काका, मी परत जाऊन बघतो. सूटकेस रस्त्यात तर नाही पडली ना? आत्याला ही गोष्ट मुळीच कळली नाही पाहिजे, नाहीतर ती खूप रागवेल. तुम्ही तिला काही करून व्यस्त ठेवा. काय काळजी करू नको पुतण्या. अरे तिला समजलं ना तर तिचा राग लय वाईट आहे बघ. काका, काही हरवलंय का? खरं तर बेटा, मी आज सकाळी ट्रेनने आलो आणि घरी जात होतो. टॅक्सीवर सामान ठेवलेलं, त्यातील एक सूटकेस गायब झालीये. ती शोधत आहे. इथे तर नाही पडली ना? सूटकेस कुठे गायब झाली? जमिनीने खाल्ली की आकाशाने गिळली? झाडाच्या या फांदीवर हे डाग कसले आहेत? आणि फक्त ह्या फांदीवर हे डाग आहेत. आजूबाजूच्या कोणत्याही झाडावर हे डाग नाहीत. काहीतरी गडबड आहे. आता कळलं. अरे काय झालं बळवान? अरे कुकर लावला आहेस की नाही? मग अजून शिट्टी कशी वाजत नाही? हा, शिट्टी शिट्टी तर वाजते ना. अरे बापरे, कसल्या भानगडीत पडलो मी. हा कुकर कसा लावायचा काय बी कळत नाही.
अरे पुतण्या, आत्याच्या हरवलेल्या सुटकेस बद्दल काय कळलं का? काका, आत्याची सुटकेस आपल्याला उद्या मिळेल. चोरांची एक टोळी आहे ज्यांना आपण उद्या रंगे हात पकडू. काय रे बळवंत, तू माझी सुटकेस हरवलीस का? हा? आत्या, आम्ही ती नक्की परत घेऊन येऊ. तू काय बी काळजी करू नका. परत तर सुटकेस आता मीच आणणार, नाही तर काय? आत्या, तू कशाला त्रास घेते ग? मी आहे ना, तुझी सुटकेस मी नक्की परत आणणार. अरे नाही नाही, एकदा सुटकेस तुझ्या भरोशावर मी सोडली होती. आता दुसऱ्यांदा ही रिस्क मी नाही घेऊ शकत, नाही तर काय? माझी सुटकेस मी स्वतः शोधेन. ए पुतण्या, सांग तर मला, ते चोर कुठे सापडतील? हे मला कुठे घेऊन आलास? हा? इथे तर मला कुठलाच चोर दिसत नाही. हा? आत्ता दिसेल आत्या. एखाद्या टॅक्सीला या झाडाखालून जाऊ तरी द्या. ती बघा चोरांची टोळी. ते झाडांवर लपून गाड्यांवरून सुटकेस चोरी करतात. चला तिथे. आता बघते ह्याला. ए चोरा, माझी सुटकेस परत दे. चल. झाडावर करतो आम्ही हँग. चोरीमध्ये आहोत नंबर 1 नानचाकू गँग. आत्या सांभाळून. समोर बघा, एक बस येत आहे. माझी लाल सुटकेस. ही कोण आहे? अरे तुम्हा चोरांची हिम्मतच कशी झाली माझ्या सुटकेसला हात लावायची? हा? अरे आजी, तुझ्या वयाचा मान ठेव. सुटकेस खाली ठेव आणि निघून जा इथून. समजला? ओय, खबरदार, जर माझ्या आत्याशी वाईट वागलास तर खबरदार. माझ्यासारखं वाईट माणूस नाही, याद राख. अहो, वाटतंय की यांची पूर्ण फॅमिली आली आहे. यांना नानचाकू गँगची कमाल दाखवावीच लागेल. झाडांवर करतो आम्ही हँग. चोरीमध्ये नंबर 1 आहे नानचाकू गँग. अरे मला दे. अरे या चोरांना जरा काठीची करामत तर दाखवते, नाही तर काय? काठीची. चल. हिया, हा. हा. हिया, हिया. हा? हे पुतण्या, एक लाठी मला पर दे बघू. हे घ्या. हा, आता दाखवतो तुला लाठीचा इंगा. ए, मला लाठीबाजी येत नसली म्हणून काय झालं? दांडियाचा तर एक्सपर्ट आहे ना मी. अरे दांडिया काय खेळतोयस? आपल्याला नाचायचं नाहीये, त्यांना मारायचंय. बस, खूप झालं. आता मी माझी सुटकेस घेऊनच राहणार. चल. अरे काय झालं? दांडिया आवडलं नाही का तुला? हा, बदाम खा आणि तब्येत बनवा, नाही तर काय? वा, त्या तुम्ही तर कमाल केली. असं वाटतं तुमच्या सुटकेस मध्ये काहीतरी किमती सामान आहे, म्हणूनच तर तुम्ही या गुंड्यांशी लढलात ना. अरे आता सांगते,
अरे बाळा, या सुटकेस मध्ये लोणचं आहे जे मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलं आहे. हा, घे घे घे, चव घेऊन बघ. वा आत्या, हे लोणचं तर खूपच छान आहे. अरे नसणार कसं, माझ्या आत्यानं माझ्यासाठी खास बनवलंय. अरे याच्यापेक्षा किमती काही नाही असू शकत बाळा.